तुम्ही म्हणतात लोकसभेमध्ये मायनॉरिटीची विशेषतः मुस्लिम समुदायाची प्रचंड नाराजी होती आणि त्यांनी एकगठ्ठा मतदान केलं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात, घटना सांगितल्यात त्याच्याबद्दल मायनॉरिटीजमध्ये नाराजी होती, खूप मोठ्या प्रमाणात होती. एक प्रकारे एक्झिस्टेन्शियल भीती त्यांना जाणवत होती की आपल्या अस्तित्वावरतीच कुठेतरी गदा येते काय देशामध्ये, अशी भीती होती. पण दादा, आज तुम्ही ज्या पक्षांसोबत आहात, म्हणजे तुम्ही विषय काढला सीएचा, त्याच्या विरुद्ध आक्रमकपणे बोलणारा तुमचा मित्रपक्ष आहे. मशिदीत घुसून मारू म्हणणारा तुमचा मित्रपक्ष आहे. परत अजून ज्या मुस्लिमांविरुद्ध आक्रमक विधान येणार आहे, ही तुमचे मित्रपक्ष आहेत. म्हणजे माझा प्रश्न हा तो नाहीये की ते काय म्हणतात, त्याच्यावरती खूप तुम्ही बोलला पण आहे त्याच्यापूर्वी, वाचाळवीर तुम्ही त्यांना म्हणाला, सगळं म्हणाल. पण असं आहे का तुमच्यातलं ऍडजस्टमेंट की इतर दोन पक्ष हे मायनॉरिटी बॅशिंग करणार आणि मग त्यांना सांभाळण्यासाठी कुठेतरी अजितदादा किंवा तुम्ही त्यांच्यामध्ये विशाळगड काय झालं, असं काय तुमचं ऍडजस्टमेंट? कमलाजी, असं काही नाही. माझा फार स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव आहे. मी कालही शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा होतो, आजही उद्याही राहणार आहे. मी कधी ते गोष्ट तशी डोक्यात आणलेली नाहीये. आणि मी तर आज पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विचारल्यामुळं माझ्या मनात तसं आलं. असलं आम्ही मनात आणूच शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. अजिबात नाही तसं.